Good afternoon, everyone. Welcome to all to our first lecture. My name is Assistant Professor Shaili Sudhar, and we are going to learn operating system subject. So, first of all, सगळ्यांनी म्यूट करा माईक, ओके. आणि जेव्हा मी तुम्हाला बोलेन तेव्हा तुम्ही अनम्यूट करा आणि आन्सर सुद्धा किंवा काय बोलायचं असेल तर अनम्यूट करू शकता. बट ड्युरिंग द लेक्चर आपण मोस्ट ऑफ द म्यूट ठेवूया. ओके. सो आवाज सगळ्यांना येतोय, स्क्रीन सगळ्यांना दिसते? इफ येस देन अनम्यूट करून येस बोला, नसेल तर काही असेल प्रॉब्लेम तर बोला. Yes. Yes. ओके ओके Yes. ओके, थँक्यू. ठीक आहे. तर आपला ह्या सेमिस्टरला आपला सब्जेक्ट आहे ऑपरेटिंग सिस्टीम. ठीक आहे. टोटल 5 सब्जेक्ट्स आहेत तुम्हाला ह्या सेमिस्टरला. फर्स्ट सेमिस्टरला आपला सेमिस्टर पॅटर्न आहे. त्यातला ऑपरेटिंग सिस्टीम हा मी तुम्हाला शिकवणार आहे. तर ह्या सब्जेक्टचा ओव्हरव्ह्यू किंवा आपण एक थोडक्यात इंट्रोडक्शन हे आपण ह्या लेक्चरला घेणार आहोत. बेसिक ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय आणि त्याच्या अगोदर कॉम्प्युटर फंडामेंटल्स त्याच्याबद्दलची आपण माहिती ह्या लेक्चरला घेणार आहोत. तर ऑपरेटिंग सिस्टीमच्या अगोदर तुम्हाला कम्प्युटर म्हणजे काय आणि कम्प्युटरच्या अगोदर तुम्हाला कम्प्युटर फंडामेंटल म्हणजे बेसिक ऑफ द कम्प्युटर फील्ड जे तुम्हाला माहिती असेलच असं मी बोलतो. आता मी इंट्रोडक्शन हे माझं दिलेलं आहे, माझं नाव तुम्हाला समजलं असेल. फक्त मी प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल इंट्रोडक्शन नाही घेणार, कारण की आपलं आता ह्या सेमिस्टरमध्ये लेक्चरमध्ये ते आपल्याला नावानुसार काय ओळख होईलच. त्यामध्ये आपण टाइम वेस्ट न करता आपण डायरेक्टली लेक्चरला सुरुवात करूया. ठीक आहे. तर फ्रॉम द सब्जेक्ट ऍट द बिगिनिंग इंट्रोडक्शन मध्ये काय तर ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय. तर हा सब्जेक्ट जो आहे आपला तो एक बेसिक लेवलला तुम्हाला एक कम्प्युटरमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम असते आणि ती ऑपरेटिंग सिस्टीम फक्त आपल्याला काय माहिती असतं की हा एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे, एक ऑपरेशन चालतं किंवा कम्प्युटर वर्क करतो एवढंच माहिती असतं की त्याच्यामध्ये ते लागतं एवढंच माहिती आहे की इट इज अ टाईप ऑफ सॉफ्टवेअर. ज्यांना IT होतं त्यांना असं. आता फक्त मला एकदा सांगा की तुम्हाला बेसिक 10वी पर्यंत IT होतं. ठीक आहे. 11वी 12वी पण IT हा सब्जेक्ट काही जणांना असेल. तुम्हाला बेसिक माहिती आहे. तरी सुद्धा मी फ्रॉम द बिगिनिंग अगदी फंडामेंटल पासून जाणार आहे. ठीक आहे. तुम्हाला वाटेल की काय रिपीट होतंय का किंवा काय, काही सगळं आपण म्हणजे अगदी सुरुवातीपासून जाऊया, बेसिक कन्सेप्ट पासून जाऊया आणि त्या कन्सेप्टच्या नंतर आपण ऍक्च्युली म्हणजे जे काय आपलं सिलेबस आहे त्याला स्टार्ट करू. ठीक आहे. त्या क्लिअर झाल्यानंतर काय होईल नंतर म्हणजे अर्ध्या कन्सेप्ट माहित नाही की ह्याला काय म्हणतात, ते कंपोनंट म्हणजे काय किंवा काय डेफिनेशन काय किंवा ह्या सब्जेक्टची गरज काय, हे सगळं समजल्यानंतर आपण ते ऍक्च्युली स्टार्ट करूया. ठीक आहे. तर ही सिलेबस कॉपी आहे आपली ऑपरेटिंग सिस्टीमची. यामध्ये आपला 75-25 पॅटर्न आहे. 75-25 म्हणजे काय तर 75 मार्काची थेअरी आणि 25 मार्क्सचं इंटरनल असं तुमचं असेल. तर थेअरी पेपर तुमचा 75 मार्क्स असेल, 75 मार्क्स. सगळे मराठीला कम्फर्टेबल असतील तर येस, इफ समवन वॉन्ट टू लर्न इन इंग्लिश और समवन वॉन्ट इन इंग्लिश, ओके, तर त्यांनी कॉन्टॅक्ट करा किंवा तसं सांगा. कुठली टर्म समजली नाही तरी तसं सांगा. मी सुरुवातीलाच हे सगळं सांगतोय. कुठलाही पॉईंट त्यावेळी डायरेक्ट सांगा किंवा त्यानंतर डायरेक्ट पर्सनल कॉन्टॅक्ट केला तरी चालेल. एनी टाइम ड्युरिंग द लेक्चर किंवा आफ्टर द लेक्चर तुम्हाला पॉईंट रीड करताना असेल, तुम्हाला प्रेफर किंवा तुम्ही जेव्हा लर्न करत असाल, तुम्ही स्टडी करत असाल तेव्हा कुठला पॉईंट समजत असेल तरी सांगला तरी चालेल. आता ही सिलेबस कॉपी आपली ही तुम्हाला मी व्हॉट्सअपला टाकेन. तर आपल्या सिलेबसला काय तर आपल्याला टोटल 75-25 मी सांगितलं पॅटर्न आहे. त्यामध्ये आपल्याला 5 युनिट आहे. ठीक आहे. सो 5 युनिट मध्ये आपलं फर्स्ट युनिट आहे, त्यामध्ये आहे इंट्रोडक्शन ऑपरेटिंग सिस्टीमचं. त्याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीमचं हिस्ट्री वगैरे, ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय सगळ्याची माहिती आहे. त्यानंतर आहे प्रोसेस आणि थ्रेड्स म्हणजे काय. ह्यामध्ये पण कुणाला काय क्वेश्चन आलं ना तर डायरेक्ट तुम्ही विचारू शकता अनम्यूट करून. ओके, हे जे मी बोलतोय ह्यामध्ये पण कुठला काय समजलं नाही किंवा काय क्वेश्चन तुम्ही डायरेक्ट विचारू शकता. ओके, तर सांगतो मी तुम्हाला इंट्रोडक्शन आहे फर्स्ट युनिटला. त्यानंतर प्रोसेस थ्रेड्स, त्यानंतर सेकंड युनिटला मेमरी मॅनेजमेंट आहे, फाईल सिस्टीम आहे. थर्ड युनिटला इनपुट आउटपुट सिस्टीम्स, डेडलॉक्स. फोर्थ मध्ये व्हर्च्युअलायझेशन आणि क्लाउड. फिफ्थ मध्ये केस स्टडी ऑफ लिनक्स अँड अँड्रॉइड आणि केस स्टडी ऑफ विंडोज. आता हे शॉर्ट इंट्रोडक्शन सांगले. 5 युनिट आहेत आपल्याला. 5 युनिट आपण ते कम्प्लीट झाल्यानंतर वन बाय वन तुम्हाला समजेल. आता हे झालं तुमचं थेअरीचं. त्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिकल पण आहे. प्रॅक्टिकल आपल्या ह्या बेसिक आहेत, काय असं अगदी ऍडव्हान्स प्रोग्रामिंग लँग्वेज सारखं नाहीये की आपले इंट्रोडक्शन्स आहेत की व्हर्च्युअल मशीन काय असतं, जे आपण ऑनलाईन पण ह्या ठिकाणी आपलं घेऊ शकतो किंवा तुम्हाला त्यासाठी असं
वेगळं काही इक्विपमेंट किंवा वेगळं टूल असण्याची गरज नाहीये. तुम्ही ते प्रॅक्टिकल इझिली त्या ठिकाणी लर्न करू शकता की इन्स्टॉल कसं करायचं असतं, त्या इन्स्टॉलेशनच्या स्टेप्स कशा आहेत. कारण की इन्स्टॉलेशन हे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये खूप इझी असतं. आता काही जणांनी कम्प्युटर वापरला असेल, नसेल वापरला, काही इश्यू नाही. माहिती तरी असावा की कम्प्युटर काय असतो किंवा काय. ठीक आहे. जेव्हा ऑफलाईन होईल, बेटर होईल, तेव्हा नक्कीच तुम्हाला ते हँडल करता येईल लॅबमध्ये. बट मोबाईल इज इनफ. मोबाईलवरून पण तुम्हाला ते समजू शकतं की कसं काय काय असतं. तुम्हाला व्हिडिओज त्या दाखवून त्या ठिकाणी तुम्हाला समजेल. त्यानंतर फाईल्स कोणत्या असतात, त्या फाईलचे काम काय, त्यानंतर कमांड्स असतात, हे प्रॅक्टिकलमध्ये असतं की कमांड्स कोणत्या कोणत्या असतात, त्या कमांड कशा रन होतात. ठीक आहे. आणि कुठली कमांड कधी यूज करायची असते, काय काय फंक्शन्स होतात, युटिलिटीज कोणते असतात, ते सॉफ्टवेअर्स कसे यूज केले जातात, त्या विंडोजमध्ये काय, मग अँड्रॉइड म्हणजे काय, वेगवेगळे ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत, लिनक्स आहेत. त्याचा सगळ्याचा ओव्हरव्ह्यू आपल्याला ह्या प्रॅक्टिकल सिलेबसमध्ये असणार आहे. तर हे झालं एक इंट्रोडक्शन सिलेबसचं आणि प्रॅक्टिकलचं. त्यामध्ये काय तुम्हाला एक समजण्यासारखं काय, फक्त 5 मिनिट असतात, हे 75-25 पॅटर्न असतं हे. आणि तुम्हाला मी हे व्हॉट्सअपला टाकणार, त्यामुळे तुम्ही बघू शकता ते व्हॉट्सअप. ठीक आहे. तर त्यानंतर आहे नोट्स. नोट्स पण तुम्हाला सॉफ्ट कॉपी मी व्हॉट्सअपला टाकेन, ज्या तुम्ही पीडीएफ असतील, ज्या तुम्ही रीड करू शकता. व्हॉट्सअपला पीडीएफ ओपन करण्याबाबतीत तुम्हाला काही प्रॉब्लेम नसावा इथपर्यंत मला वाटतं की तुम्हाला पीडीएफ तरी ओपन करता येत असेल. म्हणजे इन बेसिक सांगतोय, अगदी हे नाही. काही जणांचं सॉफ्टवेअर नसेल तर तुम्ही ते पीडीएफ रीडर घ्या, इझी आहे, आणि त्या थ्रू तुम्ही ते नोट्स बघू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे आता मी सुरुवातीला सांगतो तुमचं अटेंडन्स. ठीक आहे. अटेंडन्स जो आहे तो तुमचा लागेल दररोज जेव्हा लेक्चर असेल, माझ्या लेक्चरला किंवा सरांच्या कोणाचं लेक्चर असेल, तेव्हा तुम्ही जेवढे प्रेझेंट आहात, ऍट द एंड ऑफ द लेक्चर तुम्ही सगळ्यांनी चॅटबॉक्स मध्ये, आपला जो चॅटबॉक्स आहे झूम मीटिंगचा, त्या चॅटबॉक्स मध्ये तुम्ही तुमचं लेक्चरचे जे काही अटेंडन्स आहे ते तुम्ही टाकू शकता. अटेंडन्स टाकायचं म्हणजे काय करायचं, तर अटेंडन्स टाकण्यासाठी तुम्हाला फक्त त्या ठिकाणी तुमचं नाव जे आहे ते नाव तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाका. म्हणजे काय होईल, मला समजेल की कुणी कुणी लेक्चर अटेंड केलं आहे ते. ठीक आहे. बाकीची सरांना विचारून मी सिस्टीम आणखीन कसं करता येईल ते तुम्हाला सांगेन, की आपले फॉर्म आहे गुगल फॉर्मचा वगैरे, तुम्हाला नंतर सांगेल की त्या थ्रू अटेंडन्स कसं लावता येतं. बट सध्याला तुम्ही फक्त चॅटबॉक्स मध्ये काय करा, ते जे नाव जे आहे तुमचं ते टाका. हे झालं अटेंडन्सच्या बाबतीत, नोट्सच्या बाबतीत. त्यानंतर सब्जेक्टच्या बाबतीत सब्जेक्ट काय, तर सब्जेक्ट आपला आहे ऑपरेटिंग सिस्टीम. आता ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय किंवा ऑपरेटिंग सिस्टीम काय असते, तर ऑपरेटिंग सिस्टीम इज वन ऑफ द पार्ट ऑफ अवर कॉम्प्युटर सिस्टीम. कॉम्प्युटर सिस्टीमचा हा एक काय पार्ट आहे. ठीक आहे. मग त्यामध्ये काय अटेंडन्स टाकताय, ठीक आहे, तुम्ही ऍट द एंड ऑफ द लेक्चर मोस्ट ऑफ द टाका. ठीक आहे. मला काय सांगायचंय की आपलं मी सांगेन की लेक्चर आपलं आता एंड होत आलंय, तुम्हाला 5 मिनिटं देईन मी, आपण त्यावरती काय करू, डिस्कस करू, जे काय पॉईंट आज सांगितले असतील किंवा ज्या लेक्चरमध्ये होते त्यावेळी तुम्ही अटेंडन्स टाकला तरी चालेल. आणि मोस्ट ऑफ द फुल नेम टाका, की तुमचं नेम आणि सर नेम असं टाका. ओके. हे झालं. काय सांगतो तुम्हाला, तर आपल्या सब्जेक्ट बद्दल काय ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ऑपरेटिंग सिस्टीम इज वन ऑफ द पार्ट ऑफ कम्प्युटर. हे कम्प्युटरचं पार्ट आहे. मोबाईलला पण ऑपरेटिंग सिस्टीम असते, कम्प्युटरला पण आहे, टॅब मध्ये पण असते, मोस्ट ऑफ द डिव्हाइस मध्ये ऑपरेटिंग सिस्टीम ही असते. आता तिचं काम काय, तर तिचं काम काय, तर पूर्णपणे कम्प्युटरमध्ये जे काही ऑपरेशन चालत आहे, ठीक आहे, जे काही कम्प्युटरवरती जे काही वर्किंग चालत आहे ते पूर्णपणे कंट्रोल करायचं काम, ते हँडल करायचं काम हे ऑपरेटिंग सिस्टीम करत असते. एक इंटरफेस आपल्याला हे ऑपरेटिंग सिस्टीम देते आणि त्या इंटरफेस थ्रू आपण काय करत असतो, कॉन्टॅक्ट करत असतो कम्प्युटर बरोबर, आणि त्यावर काय करत असतो, आपण कम्युनिकेशन करत असतो. कम्प्युटर ते बघण्या अगोदर, ऑपरेटिंग सिस्टीम आपलं बघण्या अगोदर आपण काय करूया, या ठिकाणी कम्प्युटरचं फंडामेंटल्स, बेसिक ऑफ द कम्प्युटर ते बघूया. लेक्चर एक इंटरॅक्टिव्ह असू दे, तुम्हाला काय सुचलं तुम्ही डायरेक्ट बोलू शकता. ठीक आहे. हे मी अगोदर सांगितलंय. तुम्हाला काय सुचलं किंवा तुम्हाला काय आणखी विचारायचं तुम्ही डायरेक्टली विचारू शकता. ठीक आहे. तर हे झालं. त्यानंतर दुसरं म्हणजे की कम्प्युटर फंडामेंटल्स. आता कम्प्युटर हा वर्ड कुठून आला, कम्प्युटर हा एक काय की वर्ड हा ग्रीक लँग्वेज मधून आला, की लॅटिन वर्ड मधून आला, की लॅटिन वर्ड इज कम्प्युटरी असा एक वर्ड होता, जो त्याचं मिनिंग होतं कॅल्क्युलेशन्स. कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी हा मोस्ट ऑफ द वर्ड यूज केला जायचा.
आणि त्या थ्रू हा वर्ड आला की त्यानंतर आपण त्याला काय बोलतो की कम्प्युटर असं की इट इज वन ऑफ द इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. कम्प्युटर म्हणजे काय आहे, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे, हे सगळ्यांना माहिती असेल की हे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस का आहे, तर ते इलेक्ट्रिक वरती चालतं, इलेक्ट्रिसिटी वरती चालतं, म्हणजे त्याला इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस बोलतात. जो काय डिव्हाइस आहे ज्याला इलेक्ट्रिसिटी लागल्याला काय बोलतो आपण, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस बोलतो. So it is one of the electronic device, but what more than that, that computer is electronic device, but it also performs some operations. Okay, हा काय करतो, काही ऑपरेशन्स त्या ठिकाणी करतो. मग कम्प्युटर म्हणजे काय, तर कम्प्युटर इज अ प्रोग्रामेबल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस that accept raw data as input, process it with the set of instructions and produce the result of output. Okay, कम्प्युटर काय करतं की कम्प्युटर तुमचं इनपुट घेतं, इनपुट घेतल्यानंतर ते काय करतं, तुमचं प्रोसेस करतं जे काही तुम्ही इनपुट दिलेलं आहे ते, आणि त्यानंतर त्याला काय करतं, ते तुम्हाला जे काही डिझायर आउटपुट आहे ते त्या ठिकाणी देतं. हे बेसिक वर्किंग ऑफ द कम्प्युटर आहे की कम्प्युटर ह्या 3 गोष्टीवरती चालतो. काय करतो, इनपुट घेतो, प्रोसेस करतो आणि आउटपुट करतो, आउटपुट देतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही सपोज कॅल्क्युलेशन्स करताय, हे मोबाईल साठी पण लागू होतं तुम्हाला, की कॅल्क्युलेशन्स करताय, कॅल्क्युलेशन्स करताना ओके. सो तर मी काय सांगतो, कॅल्क्युलेशन्स करताना आपल्याला काय लागतं, कॅल्क्युलेशन्स आपण करताना सपोज मला ऍडिशन करायचं, सबट्रॅक्शन करायचं, सपोज मला ऍडिशन करायचं, ऍडिशन साठी मी काय करेन, पहिल्यांदा मला 10+2 किंवा कुठलेही नंबर्स असेल, 2 नंबर्स ते मी पहिल्यांदा टाकेन. ते टाकल्यानंतर काय करेन, ते काय करायचं मला त्या 2 नंबर्स ऍडिशन करायचं, काय करायचं ऑपरेशन ते करेन, आणि त्यानंतर त्याप्रमाणे मला काय भेटेल, त्या ठिकाणी त्याचं रिझल्ट भेटेल की काय ऍडिशन सबट्रॅक्शन काय असेल, ते डिव्हिजन काय असेल, ते मल्टिप्लिकेशन असेल. सो दॅट इज वन प्रोसेस. बट हाऊ इट प्रोसेस हॅपन, ही प्रोसेस कशी झाली, तुम्ही 2 नंबर टाकले, 2 नंबर काय केले ऍज अ इनपुट म्हणून दिलं, की इनपुट म्हणून काय केलं, 2 नंबर दिले. त्यानंतर प्रोसेस काय झाली, तुम्हाला जे अरिथमेटिक ऑपरेशन्स करायचं आहे, सपोज आपण ऍडिशन केलंय, तर ऍडिशन इज वन ऑफ द प्रोसेस, आणि त्यानंतर आउटपुट भेटलंय, ते 2 नंबरचे आपल्याला काय भेटले, एक आउटपुट, एक ऍडिशन टोटल भेटली, म्हणजेच काय आलं, ते एक आउटपुट झालं. दॅट इज अ प्रोसेसिंग ऑफ द कम्प्युटर. ही काय आली, एक प्रोसेस झाली. ही बेसिक प्रोसेस आहे कम्प्युटरची. हे सगळं मी का सांगतोय, मोस्ट ऑफ द स्टुडंट यांना काय होतं, आयटी होतं, काही ना नव्हतं, बट ज्यांना नव्हतं त्यांना काही प्रॉब्लेम यायला नको म्हणून हे सगळं मी पहिल्यापासून सांगतो. हे खूप बेसिक आहे, ठीक आहे, तरी पण आपण ह्या ठिकाणी घेतोय. सो दॅट इज वन ऑफ द फंक्शनिंग ऑर वी कॅन से, जे काही कम्प्युटर आहे ते ह्या 3 गोष्टीवरतीच चालतं, ठीक आहे. मग मोस्ट ऑफ द त्याचं काय आपण सांगितलं की कॅल्क्युलेशन साठी आपण हा काय केलं, त्याचं आपण डेव्हलपमेंट केलेलं कम्प्युटरचं, ज्यामध्ये काय करतो आपण, आता सगळंच वर्किंग ह्या कम्प्युटरमध्ये चालत असतं. तर त्यानंतर द बेसिक पार्ट विदाउट विच कम्प्युटर कॅनॉट वर्क ॲज फॉलोज. ही जी मी तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती वर्ड फाईल दाखवतो, ती वर्ड फाईल मी तुम्हाला व्हॉट्सअपला टाकणार आहे ॲज अ नोट्स म्हणून, ठीक आहे. हे फंडामेंटल साठी तुम्हाला मी पीडीएफ टाकतो, ह्याची पीडीएफ बनवून टाकतो, ती तुम्ही नंतर रीड करू शकता, ठीक आहे. त्याचा काही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही आता फक्त काय करा, जास्तीत जास्त ऐकायचा प्रयत्न करा. मला स्क्रीनवरती जे आहे ते तुम्ही नंतरही वाचू शकता. जसे जसे तुम्ही आणखीन एक काय करू शकता, तुम्ही नोट घेऊन नोट डाऊन करू शकता की काय सांगतोय काय नाही, आणि ते नंतर तुम्ही स्टडी करू शकता. बाकी तुम्हाला हे जे सांगतोय मी ते तुम्हाला व्हॉट्सअपला मी शेअर करेन. तर बेसिक पार्ट्स कोणते आहेत, विदाउट विच कम्प्युटर कॅनॉट वर्क. ओके, कम्प्युटर ह्या पार्ट शिवाय वर्क करू शकत नाही. कम्प्युटर जरी असला तरी कम्प्युटरमध्ये काय फक्त स्क्रीन नसते, कम्प्युटरमध्ये वेगवेगळे पार्ट्स असतात. मग त्याच्यामध्ये प्रोसेसर असतो, कम्प्युटरमध्ये मेमरी असते, मदरबोर्ड असतो, स्टोरेज डिव्हाइसेस असतात, इनपुट डिव्हाइसेस असतात, आउटपुट डिव्हाइसेस असतात. तर हे सगळे पार्ट ह्या कम्प्युटरमध्ये असतात, आणि ह्या सगळ्यांचा एक कम्प्युटर बनलेला असतो, ठीक आहे, जे आपण डेस्कटॉप कम्प्युटर बोलतो ते. तुम्ही जर मोबाईलचा विचार केला तरी मोबाईलमध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी असतात, की मोबाईलमध्ये पण प्रोसेसर असतो, मेमरी असते, मदरबोर्ड असतो, स्टोरेज असतं. आता इनपुट आउटपुट डिव्हाइस हे तुम्हाला सांगेन मोबाईलचं कसं असतं ते त्यावेळी, बट हे सगळं मोबाईलमध्ये पण असतं, ठीक आहे, कम्प्युटरमध्ये पण असतं. म्हणजे हे एक जर आपण घेऊ शकतो. मग प्रोसेसर काय करतो, तर प्रोसेसर इट एक्झिक्यूट इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम द सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर. आता ह्या ठिकाणी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर ही पण टर्म आलेली, की सॉफ्टवेअर म्हणजे काय आणि हार्डवेअर म्हणजे काय, हे तुम्हाला मी पुढे सांगेनच. सॉफ्टवेअर म्हणजे काय आणि हार्डवेअर म्हणजे काय, फक्त सध्या काय करा, प्रोसेसर म्हणजे काय हे आपण लक्षात ठेवा, की तो काय करतो, इन्स्ट्रक्शन्स ज्या आहेत
आपण ज्या काही इन्स्ट्रक्शन देतो की कम्प्युटरला बोलतो की मला गाणी ऐकायची आहेत, आपण गाणी प्ले करतो, मला व्हिडिओ सॉन्ग बघायचा आहे, व्हिडिओ प्ले करतो, युट्यूब असेल, सोशल मीडिया असेल, वेब ब्राउझर्स असतील, नेट सर्फिंग असेल, सगळं आपण कम्प्युटरवरती काय काय काम करत असतो ते सगळं आपण कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देतो आणि त्या सगळ्या प्रोसेसर थ्रू काय होत असतात, एक्झिक्यूट होत असतात. ओके, सो दॅट इज अ कॉल्ड प्रोसेसर. प्रोसेसर का, तर सगळ्या ज्या काही प्रोसेस आहेत त्या प्रोसेसर थ्रू काय होत असतात, जात असतात, म्हणून त्याला आपण काय बोलतो, प्रोसेसर असतो. मग ते प्रोसेसर वेगवेगळे आहेत, ते तुम्हाला सांगेल कोणते कोणते आहेत ते पुढे. त्यानंतर मेमरीचं काम आपल्याला माहिती आहे, सगळ्यांना इझी आहे की मेमरी काय करतं, स्टोअर करतं डेटा. काय असतो तो, जो काही डेटा भेटेल त्याला तो काय करतो, स्टोअर करायचं काम हे मेमरीमध्ये होतं. ठीक आहे, मेमरी काय करते, इट इज अ प्रायमरी फॉर डेटा ट्रान्सफर बिटवीन द सीपीयू अँड स्टोरेज. ठीक आहे, प्रायमरी मेमरी काय करते, डेटा तुमचा ट्रान्सफर करायला काम करते. मेमरीचा खूप उपयोग आहे, त्यांचा डेटा ट्रान्सफर होतो, त्यामध्ये व्होल्टाईल मेमरी आहे, पार्ट आहेत त्याच्यामध्ये पण, आपण पुढे बघणार आहोत मेमरीचे पण पार्ट कोणते कोणते आहेत, टाइप्स कोणते कोणते आहेत. ओके, सो मेमरीमध्ये थोडक्यात डेटा स्टोअर होतो, डेटा ट्रान्सफर होतो आणि डेटा स्टोअर होतो, आणि जो काही तुमचा डिव्हाइस थ्रू आलेला डेटा आहे. मदरबोर्ड, इट इज अ पार्ट दॅट कनेक्ट्स टू ऑल पार्ट्स ऑफ द कम्प्युटर आणि कंपोनेंट्स ऑफ द कम्प्युटर. मदरबोर्ड हा काय, तर मदरबोर्ड मध्ये सगळे पार्ट जे आहेत मदरबोर्डला काय असतात, कनेक्टेड असतात. कम्प्युटरच्या मदरबोर्डला ब्रेन ऑफ द कम्प्युटर और हार्ट ऑफ द कम्प्युटर असं पण बोलतात. ब्रेन ऑफ द कम्प्युटर इज अ सीपीयू, बट हार्ट जे काय हृदय आहे ते कम्प्युटरचं हे मदरबोर्ड आहे असं बोललं जातं. का, कारण की सगळे जे काही कंपोनंट्स आहेत, तुम्ही कुठलाही कंपोनंट कम्प्युटरला जो कनेक्टेड आहे, मग त्याच्यामध्ये तुम्ही जे एक्सटर्नल डिव्हाइस यूज करताय, म्हणजे जे काही युएसबी असेल, पेनड्राईव्ह लावताय, तुमचं पॉवर असेल, तुमचं सीडी असेल, मॉनिटर, सगळं जे काही आपण लावतो कम्प्युटरला कनेक्ट करतो, ते सगळे ह्या मदरबोर्ड वरती कनेक्टेड असतं. सगळ्या ज्या काही केबल्स आहेत त्याचं स्ट्रक्चर मी तुम्हाला दाखवेन एक दिवस. त्यानंतर ते कसं असतं मदरबोर्ड, ठीक आहे, ते आपण गुगलला टाकलं तरी येईल. टाकलं तरी इथे बघा इमेजेस आहेत वेगवेगळे. हे मदरबोर्ड आहे, अशा प्रकारचं असतं कम्प्युटरमध्ये की ज्यामध्ये सगळे कनेक्शन यामध्ये असतात. इट इज अ इनसाइड सीपीयू, सीपीयूच्या आतमध्ये हे सगळं या ठिकाणी मदरबोर्ड असतं. ठीक आहे, की फक्त एक तुम्हाला माहिती असेल कसं असतं, ह्याच्या आणखीन डिटेल मी काय सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही, तुम्ही सर्च करू शकता, नेटवरती बघू शकता. त्यानंतर मदरबोर्ड नंतर आपलं काय होतं, तर मदरबोर्ड नंतर होतं आपल्याला स्टोरेज डिव्हाइसेस. स्टोरेज डिव्हाइस काय करतात, तर स्टोरेज डिव्हाइस त्यामध्ये तुमचा डेटा जो आहे तो स्टोअर करायचं काम करतात. तुमची जी काही इन्फॉर्मेशन आहे, ठीक आहे, ती स्टोअर करायचं काम असतं. मग त्यामध्ये कुठलाही डेटा असेल, त्यामध्ये तुमचं इमेजेस असतील, तुमच्या फाईल्स असतील, तुमचं पीडीएफ फाईल्स असतील, तुमचे व्हिडिओज असतील, काही असेल, तो सगळा डेटा ह्या स्टोरेज डिव्हाइस मध्ये स्टोअर असतो. परमनंटली स्टोअर असतो, मी बोलतोय परमनंटली. त्यामध्ये वेगवेगळे स्टोरेज डिव्हाइसेस आहेत, ज्यामध्ये हार्ड ड्राईव्ह हा मोस्ट ऑफ द यूज केलं जातं. आता SSD आहे, त्यानंतर वेगवेगळे स्टोरेज, पेन ड्राईव्ह आहे, सीडी ड्राईव्ह आहे. ठीक आहे, तर हे सगळे जे आहेत ज्यामध्ये आपण डेटा स्टोअर करतो. आता एक्सटर्नल हार्ड ड्राईव्ह आहेत, एक्सटर्नल SSD आहेत. SSD आणि हार्ड डिस्क मध्ये काय फरक आहे तर तुम्हाला नंतर मी सांगेन की ह्यामध्ये काय होतं, डेटा स्टोअर होतो. त्यानंतर आहे इनपुट डिव्हाइसेस. फक्त हे एक टर्मिनॉलॉजी काय आहेत त्या तुम्हाला कळू दे, हा माझा उद्देश आहे. ह्या जे काय आपण इंट्रोडक्टरी लेक्चर असतील त्याच्यामध्ये की तुम्हाला टर्मिनॉलॉजी समजल्या पाहिजे, सगळ्या टर्म्स आहेत त्या समजल्या पाहिजे फ्रॉम द बेसिक, अगदी बेसिक असतील त्या पण साध्या, आणि त्याच्यानंतर आपण मेन जे आहे त्याला आपण सुरुवात करूया, मेन जो सिलेबस असेल त्याला. त्यानंतर इनपुट डिव्हाइस काय करतात, इट अलाउ यू टू कम्युनिकेट विथ द कम्प्युटर अँड टू टेक इनपुट फ्रॉम द युजर. ओके, सो फॉर एक्झाम्पल कीबोर्ड और माउस वी कॅन से. इनपुट डिव्हाइस काय करतं, तुमचं युजरकडनं इनपुट घेतं आणि त्या इनपुट थ्रू काय करतं, त्यामध्ये प्रोसेस करायचे काम होते. म्हणजे तुम्हाला जे काही इन्स्ट्रक्शन द्यायचे कम्प्युटरला ती तुम्ही ह्या इनपुट डिव्हाइस थ्रू काय करता, देत असता. त्यानंतर आउटपुट डिव्हाइस काय करतात, तर आउटपुट डिव्हाइस इट इनेबल्स यू टू सी द आउटपुट, फॉर एक्झाम्पल मॉनिटर. आउटपुट डिव्हाइस काय करतं, तर हे तुम्हाला जे काय तुम्ही इनपुट दिलात आणि ज्याप्रमाणे तुम्हाला जे काय आउटपुट डिझायर आउटपुट आहे पाहिजे ते तुम्हाला ह्या आउटपुट डिव्हाइस वरती दिसत असतं किंवा त्या आउटपुट डिव्हाइस थ्रू तुम्हाला भेटत असतं. ओके, मी जे काय सांगतोय ते आतापर्यंत समजलं किंवा हे सांगितलं तर चालेल ना, कारण की एकूण बेसिक आहे किंवा काय जणांना हवं असेल, काही जणांना नको असेल, काही जणांना काय क्वेश्चन असेल
तर बोललात तरी चालेल की कॅन वी कंटिन्यू ऑर आपण कंटिन्यू करू शकतो का ह्या टॉपिक्स वरती, की डायरेक्ट आपण सब्जेक्टला सुरुवात करायची. चालेल ना बेसिक घेतलं तर? हो चालेल. येस, ओके. समजतंय ना जे काय सांगतो ते? हो हो. आणि बोलत जा, बाकीचे पण आहेत, ठीक आहे. जवळजवळ आपल्या 18-19-20 जण मुलं आहेत टोटल स्टुडंट्स. सगळ्यांनी बोला, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता, काही क्वेश्चन विचारू शकता, बट बोलत राहा. इंटरॅक्शन हे व्हायला पाहिजे, कारण की मी सांगतोय त्यावरती क्वेश्चन नाही आला तर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर नाही होणार, ते पण आहे. ओके, ठीक आहे, थँक्यू. सो आउटपुट डिव्हाइसेस आपण बोलवतो की आउटपुट डिव्हाइस थ्रू काय होतं, तर आउटपुट डिव्हाइस मध्ये आपल्याला काय भेटतं, एक डिझायर आउटपुट जे असेल, तुम्ही जे काही प्रोसेसिंग केले आहे त्याच्याबद्दलचं आउटपुट आपल्याला ह्या थ्रू काय होतं, भेटत असतं. त्यानंतर computers are divided into different types based on the criteria, based on the size, based on the functionality of the computer. कम्प्युटर हे वेगवेगळ्या त्याच्या साईज नुसार डिवाइड झालेले आहेत, त्याच्या जनरेशन नुसार पण आहेत, बट साईज आणि फंक्शनॅलिटी हे मेन आहे. त्यानुसार त्याचे काय आहे, कम्प्युटर हे डिवाइड झालेले आहेत. क्रायटेरिया काय आहे, मग त्यामध्ये मायक्रो कम्प्युटर आहे, मिनी कम्प्युटर्स आहेत, मेन फ्रेम कम्प्युटर आहे, सुपर कम्प्युटर आहे, वर्क स्टेशन्स आहेत, ठीक आहे. मग मायक्रो कम्प्युटर मध्ये काय, तर मायक्रो कम्प्युटर हे जे काय असतात, तर इट इज अ सिंगल युजर कम्प्युटर विच हॅज लेस स्पीड अँड स्टोरेज कॅपॅसिटी दॅन अदर टाइप्स. ओके, बाकीच्या टाइप्स पेक्षा ह्यामध्ये थोडस स्पीड कमी असतो कम्प्युटरचा, आणि ह्याची स्टोरेजची कॅपॅसिटी पण काय असते, कमी असते, ठीक आहे. त्याला काय बोलतात, मायक्रो कम्प्युटर बोलतात. जनरली जे काही बेसिक किंवा अगदी साधे कम्प्युटर बोलतात ते मायक्रो कम्प्युटर हे आपले आहेत, ज्यामध्ये सीपीयू असतो, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी असतात, ज्यामधून तुम्ही गेम खेळू शकता, तुम्ही म्युझिक ऐकू शकता, व्हिडिओ बघू शकता, नेट सर्फिंग करू शकता, एमएस ऑफिस, सोशल मीडिया वगैरे वापरू शकता, ते कम्प्युटर्स. त्यानंतर मिनी कम्प्युटर्स हे मिड रेंज कम्प्युटर्स आहेत, ज्यामध्ये काय केलं जातं, तर आता ह्या ठिकाणी एक सेंटेन्स आहे या ठिकाणी, द फर्स्ट मायक्रो कम्प्युटर वॉज बिल्ट विथ 8 बिट मायक्रो प्रोसेसर. 8 बिट ही जी टर्म आहे तुम्हाला आपल्याला सिलेबसला आहे, बिट्सचा काय उपयोग असतो, तर हे जेवढे बिट जे असतं त्याचा फायदा तुम्हाला प्रोसेसिंगसाठी होतो. कम्प्युटर आपण बोलतो ना की फास्ट आहे किंवा चांगलं प्रोसेस करतो, हँग होत नाहीये, त्याची मल्टिपल काय बोलतो आपण त्याला, प्रोग्रामिंग किंवा मल्टी फंक्शनिंग, ऍट अ टाइम तुम्ही मल्टिपल फंक्शन्स करू शकता, सगळ्या कम्प्युटरवरती करू शकता, बट जी प्रोसेस आहे ती फास्ट होण्याचं काम ह्या सगळ्या बीटमध्ये. मग 8 बीट आहे, 16, आता जे कम्प्युटर्स आहेत ते 32 बीट, 64 बीट अशा प्रकारचे आहेत, बट जो पहिला कम्प्युटर होता सगळ्यात पहिला तो 8 बीटचा होता, ठीक आहे. ते फक्त मी सांगितलं का, तर इथे एक सेंटेन्स होतं म्हणून. हे वाचताना तुम्हाला काय प्रॉब्लेम होतो सांगा मला, विचार, ठीक आहे. त्यानंतर आहे मिनी कम्प्युटर्स. त्याला काय बोलतात, मिड रेंज कम्प्युटर्स बोलतात. They are not designed for a single, but they are multi-user computers designed to support multiple users simultaneously. So they are generally used by small businesses and firms. आता हे जे कम्प्युटर्स आहेत, मिनी कम्प्युटर्स, ते मोस्ट ऑफ द सिंगल युजर नसतात. असं असतं ना की आपण माझा हा कम्प्युटर हा मी एकटाच यूज करणार. हे मिड रेंज कम्प्युटर्स आहेत, हे फर्म्स मध्ये, कंपनीज मध्ये किंवा बिझनेसेस मध्ये ह्या ठिकाणी काय केलं जातं, हे कम्प्युटर यूज केलं जातं, कारण की ऍट अ टाइम मल्टिपल युजर, मल्टिपल लोक हे काय करू शकतात, कम्प्युटर युज करू शकतात. त्याला मिनी कम्प्युटर मध्ये, ह्यामध्ये पण वेगळं असं काही नसतं, ठीक आहे. त्याला पण आपण मिनी कम्प्युटर असं बोलतो. त्यानंतर मेन फ्रेम कम्प्युटर. मेन फ्रेम कम्प्युटर मध्ये काय असतं, इट इज ऑल्सो मल्टी युजर कम्प्युटर सिस्टीम. आता ह्या पुढे जे सगळे सिस्टीम असतात ते मोस्ट ऑफ द मल्टी युजर असतात. मल्टी युजर म्हणजे काय, मल्टिपल युजर कॅन ऍक्सेस द कम्प्युटर, मल्टिपल युजर कॅन यूज दॅट कम्प्युटर. ओके, मल्टिपल युजर काय करू शकतात, कम्प्युटर यूज करू शकतात. So computer capable of supporting thousands of users simultaneously. Okay, mainframe कम्प्युटरचा एक यूज चांगला आहे की thousands of user काय करू शकतात, हे कम्प्युटर्स यूज करू शकतात. आणि हे काय करतात, हे लार्ज फर्म्स, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन ज्या असतात किंवा बिझनेस ऑपरेशन्स असतील त्यासाठी हे कम्प्युटर्स काय केले जातात, यूज केले जातात, ज्यामध्ये लार्ज अमाऊंट ऑफ डेटा हा जात असतो, स्टोर होत असतो, ठीक आहे, किंवा प्रोसेसिंग होते, किंवा लार्ज अमाऊंट ऑफ डेटा त्या ठिकाणी स्टोअर करतात. त्यामध्ये काय बोलतो आपण, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की एक गव्हर्नमेंटचं एक ऑर्गनायझेशन असेल आणि गव्हर्नमेंटच्या ऑर्गनायझेशनमध्ये कुठली रिक्रुटमेंट निघाली, जागा निघतात ना गव्हर्नमेंटमध्ये किंवा कंपनीमध्ये असेल, तर त्यांना जेव्हा ते काम करायचं असतं तेव्हा त्यांच्याकडे जो काही डेटा येणारा असतो, ऍप्लिकेशन जे काय करणार आहे
ते सगळं ह्या कम्प्युटर्स वरती असतं. कंपनीज मध्ये हा मेन कम्प्युटर यूज केला जातो की ज्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणात तुमचं प्रोसेसिंग होते. ठीक आहे, खूप चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी डेटा ट्रान्सफर होतो. कुठलाही कम्प्युटर आपण हँग झालाय काय सुरू झालंय असलं या गोष्टी या मेन फ्रेम मध्ये नसतात. फॉर एक्झाम्पल याने दिलेलं आहे की बँक्स, युनिव्हर्सिटीज, इन्शुरन्स कंपनीज आर मेन फ्रेम कम्प्युटर्स टू स्टोर डेटा ऑफ देअर कस्टमर, स्टुडंट, पॉलिसी होल्डर्स रिस्पेक्टिव्हली. मी तुम्हाला सांगितलं की ज्यांना खूप लार्ज अमाऊंट ऑफ डेटा स्टोअर करायचा आहे. मी तुम्हाला सांगितलं गव्हर्नमेंटमध्ये जे काही ऍप्लिकेशन्स येतात रिक्रुटमेंट निघाल्यानंतर, मग ते ऍप्लिकेशन जे काय आहेत त्यांचा डेटा स्टोअर करायला पण हे कम्प्युटर्स वापरले जातात. बँकिंगमध्ये, बँक्समध्ये ज्या असतात त्यांचे जे काही हेडक्वार्टर्स असतात त्या ठिकाणी हे मेन कम्प्युटर्स असतात, ज्यामध्ये बँकमध्ये मग जेवढे कस्टमर्स आहेत त्यांचा सगळा लार्ज अमाऊंट ऑफ डेटा असतो. मग त्यांचं अगदी बँक अकाउंट नंबर पासून नेम पासून आधार कार्ड डिटेल्स सगळ्या डिटेल्स त्यामध्ये असतात. अकाउंटचे डिटेल तर आहेच. ह्या सगळा डेटा हा खूप सिक्युअरली आणि चांगल्या सिस्टमला स्टोअर झाला पाहिजे, त्यासाठी हे मेन फ्रेम कम्प्युटर काय केले जातात, यूज केले जातात. त्यानंतर आहे सुपर कम्प्युटर. सुपर कम्प्युटर्स हे खूप फास्टेस्ट आणि एक्सपेन्सिव्ह कम्प्युटर्स आहेत. हे खूप मोठ्या प्रमाणात ज्या लार्ज अगदी ज्या वर्ल्ड वाईड ज्या काही ऑर्गनायझेशन चालतात त्यामध्ये यूज केले जातात. फॉर एक्झाम्पल नासामध्ये आहे, जे की स्पेस स्टेशन आहे. ठीक आहे, ज्यामध्ये सुपर कम्प्युटर यूज केला जातात फॉर लॉन्चिंग स्पेस सॅटेलाइट्स अँड मॉनिटरिंग अँड कंट्रोलिंग देम फॉर द स्पेस एक्सप्लोरेशन. तर हे सुपर कम्प्युटर्स आहेत, हे खूप पॉवरने हाय असतात. एवढंच त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन. हे फक्त काय सांगतो मी तुम्हाला, क्रायटेरिया आणि त्याच्या यूजनुसार हे पडलेले त्याचे टाइप्स आहेत. त्यानंतर वर्क स्टेशन. वर्क स्टेशन मध्ये सिंगल युजर कम्प्युटर असतात, जे आपण नॉर्मल पर्सनल कम्प्युटर बोलतो ना, पीसीज. ओके, त्यासाठी हे वर्क स्टेशन काय केलं जातं, यूज केलं जातं. सो दॅट इज नोन ॲज द वर्क स्टेशन. ओके, सो ह्यानंतर आहेत व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ द कम्प्युटर. कम्प्युटरचे काय बेनिफिट्स आहेत. सो देर आर व्हेरी मच बेनिफिट्स ऑफ द कम्प्युटर. कम्प्युटरमुळे खूप काम इझी झालेलं आहे, हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. कम्प्युटर आहे, मोबाईल्स आहेत किंवा कुठलेही आयसीटी डिव्हाइसेस ज्यांना आपण इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टूल्स बोलतो किंवा टेक्नॉलॉजी बोलतो. ठीक आहे, तर ह्या थ्रू खूप काय बोलतो आपण, एक जनरेशन मध्ये खूप चांगला बदल झालेला आहे. इंटरनेटमुळे खूप चांगला बदल झालेला आहे. सो ह्याचे खूप सारे बेनिफिट्स आहेत. ठीक आहे, ड्रॉबॅक्स पण आहेत, बट बेनिफिटकडे आपण लक्ष देऊया. ऍज कम्पेअर टू ड्रॉबॅक, बेनिफिट्स हे खूप जास्त आहेत. सगळीकडे कम्प्युटर आहे हे तुम्हाला माहिती आहे. आजकाल सगळं ऑनलाईन झालेलं आहे. त्यात कोविडच्या सिच्युएशन मध्ये सगळं ऑनलाईन सिस्टीम चालू झालेली आहे. ठीक आहे, इव्हन तो वर्किंग पण काय झालेलं आहे, रिमोट वर्किंग झालेलं आहे. सो त्यामध्ये कम्प्युटर हे प्रोडक्टिव्हिटी वाढवतोय, इन्क्रीज युअर प्रोडक्टिव्हिटी. प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज झाले म्हणजेच काय, कम्प्युटर इन्क्रीज युअर प्रोडक्टिव्हिटी. फॉर एक्झाम्पल, आफ्टर हॅव्हिंग बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ वर्ड प्रोसेसर, यू कॅन क्रिएट, एडिट, स्टोअर अँड प्रिंट डॉक्युमेंट्स इझिली अँड क्विकली. प्रोडक्टिव्हिटी वाढली म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, या ठिकाणी वर्डचं एक्झाम्पल त्याने दिलेलं आहे. पण ज्यांचं MSCIT किंवा ज्यांना बेसिक माहिती आहे, तर कम्प्युटरमध्ये MS ऑफिस असतं. MS ऑफिस मध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड, मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे असतं, ज्यामध्ये एक्सेलचं सांगतो तुम्हाला बेसिक, की पहिलं जो काही डेटा आहे, पहिलं ह्याच्या अगोदर कुठल्या पण ऑफिसमध्ये, कुठल्या पण ऑर्गनायझेशन मध्ये, कंपनीज मध्ये डेटा हा मॅन्युअली त्या ठिकाणी लिहिला जायचा, पेपरवरती असेल किंवा रजिस्टर्स वरती असेल. मग आता काय झालं, आता हे सगळं कम्प्युटरमध्ये स्टोअर केलं जातं. ठीक आहे, त्याच्यामुळे काय आलं, तुमचा खूप लार्ज अमाऊंट ऑफ डेटा हा क्विकली सेंड होऊ शकतो. तुम्ही क्विकली तो बघू शकता डेटा. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही तो बघू शकता डेटा. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही ऍक्सेस करू शकता, फाइंड करू शकता. त्याच्यामुळे काय झालं, प्रोडक्टिव्हिटी वाढली. प्रोडक्टिव्हिटी वाढण्याचं कारण म्हणजे काय, तुमचं खूप सारा टाइम पण वाचलेला आहे आणि तुमचं जे काय बोलतो ना आपण, की सपोज रजिस्टर आहे, रजिस्टर मध्ये थाउजंड्स ऑफ रेकॉर्ड्स आहेत. त्या थाउजंड्स ऑफ रेकॉर्ड मध्ये मला मॅन्युअली चेक करायला पाहिजे, की मला सपोज जरा एखादं नाव जरी सर्च करायचं असेल, आपली सपोज जर आपण कॉलेजचं एक्झाम्पल घेऊ, कॉलेजमध्ये रजिस्टरमध्ये स्टुडंटचं नाव आहे, 1000 स्टुडंट आहेत, त्या 1000 मधून मला एक नाव जर फाइंड करायचं असेल तर मला ते खूप वेळ लागेल. बट तेच जर माझ्या कम्प्युटरवरती असेल, मी कंट्रोल F केलं इथे. ठीक आहे, इथे बघा कम्प्युटर वर्ड मध्ये पण कंट्रोल F केलं आणि मी इथे कम्प्युटर जरी वर्ड टाईप केला, तर कम्प्युटर किती वेळा वर्ड आहे हा कम्प्युटर ह्या डॉक्युमेंट मध्ये ते आलेलं आहे. किती वेळा आहे, 131 वेळा हा वर्ड कम्प्युटर आपण ह्या डॉक्युमेंट मध्ये केलेलं, म्हणजे फाइंड करणं इझी झालं. प्रोडक्टिव्हिटी वाढली याचा अर्थ काय, तर तुमचं जे काय आपण फाइंड करणं किंवा त्याचं टाइम जे आहे ते खूप ह्यामुळे वाचलं, त्याच्यामुळे प्रोडक्टिव्हिटी वाढलेली आहे. हे प्रोडक्टिव्हिटी हा जो वर्ड आहे तो सगळ्याच प्रोडक्ट साठी युज केला जातो किंवा सगळ्याच गोष्टीसाठी आपण युज करू शकतो. मग ते आपण ऑनलाईन शॉपिंगसाठी असेल, तुमचा डेटा जे पण डे टू डे वर्किंग आहे किंवा ऑफिस वर्किंग आहे,
त्यासाठी असेल, ह्या सगळ्यासाठी कम्प्युटरने खूप सारा बेनिफिट या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर आहे कनेक्ट टू द इंटरनेट. इंटरनेट आपण कम्प्युटरला काय करतो त्या ठिकाणी कनेक्ट करतो, त्यामुळे काय होतं सगळं जे काय वर्ल्ड वाईड जे आहे ते आपल्याला न्यूज असतील किंवा डेटा असेल तो आपल्याला सगळा ऍक्सेस करता येतो. ठीक आहे. आपला लेक्चर संपायला 6 मिनिट्स राहिलेले आहेत, 6 मिनिटं राहिलेले आहेत. कुणी अटेंडन्स टाकला नसेल तर अटेंडन्स चॅट बॉक्स मध्ये टाका. ठीक आहे, जेणेकरून मला इझी जाईल कुणी लेक्चर अटेंड केलं ते बघायला. आणखीन आपण आणखी कुणाला काय क्वेश्चन असेल तर विचारला तरी चालेल. मी हे 2 पॉईंट घेतो, त्यानंतर आपण इंटरॅक्शन करूया. ठीक आहे. तर इंटरनेट काय झालंय त्या ठिकाणी कनेक्ट झालेलं आहे. इंटरनेट कनेक्ट झाल्यामुळे काय झालंय, तुम्ही मेल इझिली सेंड करू शकता, तुम्ही सोशली खूप ऍक्टिव्ह राहू शकता, सोशली तुम्ही सगळ्यांजवळ कनेक्ट राहू शकता. इन्फॉर्मेशन तुम्ही इझिली त्या ठिकाणी गेन करू शकता. कुठलाही आता सपोज जरी कम्प्युटर जरी टाकला इंटरनेटवर, जसं आपण मदरबोर्ड बघितलं मगाशी की मदरबोर्ड टाकलं, बऱ्याचशा मदरबोर्ड बद्दलची इन्फॉर्मेशन ही तुम्हाला आली त्या ठिकाणी. म्हणजे त्या प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्ही काय करू शकता, इझिली एज्युकेशनली त्याचा उपयोग हा खूप सारा त्या ठिकाणी होऊ शकतो इंटरनेटचा. बाकी सोशल मीडियासाठी आहे, बाकी तुम्हाला युट्यूबसाठी आहे, बराच फायदा आहे. ठीक आहे. सो तो एक फायदा झाला आहे इंटरनेटमुळे की इट कनेक्ट टू द इंटरनेट दॅट अलाउ यू टू सेंड मेल्स, ब्राउज कंटेंट, गेन इन्फॉर्मेशन, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स अँड मेनी मोर. So by connecting to the internet, you can also connect to your long distance friend and family members. तुमचं कुठलंही लॉंग डिस्टन्स फॅमिली मेंबर्स असतील, फ्रेंड्स असतील, ठीक आहे, मित्र मैत्रिणी फॅमिलीवाले जे आता अब्रॉड असतील किंवा बाहेर असतील, त्यांच्या जवळही तुम्ही विदिन सेकंड इंटरनेट थ्रू काय होऊ शकता, कनेक्ट होऊ शकता. हा इंटरनेटचा काय त्या ठिकाणी बेनिफिट आहे. त्यानंतर आहे स्टोरेज. स्टोरेज मध्ये काय, कम्प्युटरमध्ये लार्ज अमाऊंट ऑफ डेटा तुम्ही स्टोर होऊ शकता, लार्ज अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी काय करू शकता, स्टोर होऊ शकता. डेटा म्हणजेच काय, इन्फॉर्मेशन. ठीक आहे. तर लार्ज अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी स्टोअर करू शकतो. मग फॉर एक्झाम्पल तुमच्या फाईल्स असतील, तुमचे प्रोजेक्ट्स असतील, तुमचे डॉक्युमेंट्स असतील, तुमचे इमेजेस असतील, व्हिडिओज, मूवीज, पिक्चर, सॉंग्स, बराच डेटा. कधी तो डेटा तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी स्टोअर केलेला तुम्ही डेटा त्या ठिकाणी ऍक्सेस करू शकता. त्या ठिकाणी डेटा खूप सारा स्टोअर होऊ शकता. मग त्या ठिकाणी आता एक्सटर्नल हार्ड ड्राईव्ह पण आलेले आहेत, पेन ड्राईव्ह आहे, तुम्ही त्यामध्ये डेटा काय करू शकता, स्टोअर करू शकता. मोबाईल आहे, बरोबर आहे, मोबाईलची जरी मेमरी फुल झाली तरी आपण त्या ठिकाणी डेटा काय करू शकतो, ट्रान्सफर करू शकतो पीडी मध्ये वगैरे, बरोबर. म्हणजे काय स्टोरेजसाठी हा त्याच्या ठिकाणी फायदा खूप जास्त झालेला आहे. ठीक आहे. आणखीन बाकीचे बेनिफिट्स आहेत, बाकीचे जे काही पॉइंट्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ठीक आहे. आज पुरते हे एवढंच इंट्रोडक्शन होतं. आणखीन माझ्या मते 4 ते 5 लेक्चर्स, 3 ते 4 लेक्चर्स आपण इंट्रोडक्शन मध्ये जातीलच. आणि त्यानंतर आपलं जे लेक्चर आहे, म्हणजे जे काही ऑपरेटिंग सिस्टीम आहे, मोस्ट ऑफ द मी लवकर संपवायचा प्रयत्न करेन इंट्रोडक्शन. आणि त्यानंतर आपलं जे काही मेन ऑपरेटिंग सिस्टीमचं जे काही पार्ट आहे तो आपण त्या ठिकाणी चालू करणार आहोत. अटेंडन्स सगळ्यांनी टाकला असेल चॅट बॉक्स मध्ये, ज्यांनी टाकलं असेल त्यांनी अजूनही टाका. ठीक आहे, डबल टाकायची गरज नाही, एकदा टाकलेला ठीक आहे. त्यानंतर ह्या नोट्स जी काही ही फाईल आहे ती मी तुम्हाला टाकेन, ही वाचा. ह्यामध्ये कुठला पॉईंट समजला नसेल तर विचारा. आताही कुणाला कुठला पॉईंट आतापर्यंत जे काही सांगितलं मी या मागच्या 30-40 मिनिटात कुठला पॉईंट समजला नसेल तो विचारला तरी चालेल, काय क्वेश्चन असेल तर विचारला तरी चालेल. ठीक आहे. तोपर्यंत मी बोलतोय. ठीक आहे, 2 मिनिटं राहिलेली आहेत, 3 मिनिटं राहिलेली आहेत. ऑटोमॅटिक लेक्चर काय होईल त्या ठिकाणी एंड होईल. कुणाला काय समजलं नसेल तर विचारलं तरी चालेल. समजलंय का जे काय सांगितलं ते आतापर्यंत? हो सर. ओके, होय सर. ठीक आहे, थँक्यू. हो सर. ठीक आहे, थँक्स फॉर द लेक्चर. अँड चांगलं वाटतं इंटरॅक्शन करून तुमच्याजवळ. असंच रिस्पॉन्स देत राहा, काय क्वेश्चन्स विचारत राहा. ठीक आहे, काय समजलं नाही ते विचारत राहा. आपण नक्कीच त्या क्वेरीज तुमच्या सॉल्व्ह करू डेफिनेटली, ज्या आपल्या अकॅडमिक रिगार्डिंग असतील त्या. त्यानंतर ही जी आहे मी तुम्हाला सांगितलं फाईल सेंड करेन. आणखीन तुम्हाला जे नेक्स्ट लेक्चर असेल त्यामध्ये आपण इंट्रोडक्शन बेनिफिट वगैरे बघणार आहोत. त्यानंतर आपण जे काही प्रोसेसिंग होते कम्प्युटरची ती प्रोसेसिंग पूर्ण बघणार आहोत, की कसे होते, कुठले कुठले डिव्हाइसेस असतात, काय काय पार्ट असतात, हे सगळं बघणार. सॉफ्टवेअर, हार्डवेअर, इनपुट आउटपुट डिव्हाइसेस, सीपीयू वगैरे, ऑल. ठीक आहे. ह्याचा अर्थ असं नाही की मला माहिती म्हणून मी लेक्चर अटेंड करायला नको. तुम्ही लेक्चर अटेंड केलं पाहिजे आणि ह्यातले काही पॉईंट्स आहेत ते आपल्याला आपला जे काही सिलेबस किंवा आपण जे सब्जेक्ट मध्ये शिकणार आहोत त्यावेळी आपल्याला उपयोगी पडणार. हे लेक्चर्स तुम्ही अटेंड करणं हे कंपल्सरी आहे.
एवढं होतं आजच्या पुरती. जर काही क्वेश्चन असेल तर लेफ्ट झाला तरी चालेल, ही फाईल मी तुम्हाला व्हॉट्सअपला टाकेन. आणखीन काय क्वेश्चन असेल तर विचारला तरी चालेल, अदरवाईज लेफ्ट केलं तरी चालेल. ठीक आहे. थँक्स फॉर द जॉईनिंग. बाकीचे पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू. थँक्यू सर.